मराठवाडा दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर ठाकरेंनी आज तीव्र शब्दांत निशाणा साधलाय। अर्धापूर तालुक्यातील पारडी गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत। बिहार निवडणुकीपासून ते पार्थ पवार प्रकरणापर्यंत ठाकरेंनी फडणवीसांवर थेट हल्लाबोल करत म्हटलंय, मुख्यमंत्री सध्या अजितदादांवर पांघरून घालण्यात व्यस्त आहे। शेतकऱ्यांच्या पूरस्थिती आणि सरकारी निष्क्रियतेवरून ठाकरेंनी राज्य सरकारलाही धारेवर धरलंय। मराठवाडा दौऱ्यातून ठाकरे सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असून सरकारच्या आश्वासनांवर आता लोकांचा विश्वास उरलेला नाही असा संदेश देखील त्यांनी दिलाय। जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू, कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळ्यात, मला एक सांगा, बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते? आता जर त्या कर्जमाफी केली, त्यांच्या मते कर्जमाफी निवडते कर्जमुक्ती, तर बँकांचा फायदा होईल, म्हणून आता करणार नाही, जून मध्ये करणार। मग आता केली तर बँकांचा फायदा होणार, जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं। पण हे जे काही सध्याचे खेळ चालू आहेत आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरं तर अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे। तिकडे जमिनी पळकावणे चालले आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत। त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत। आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही करणार, काय करू मी नांगर देऊन? उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।